दुसरी साखर ती कुठल्या तरी शेतकऱ्याने ऊस लावला, कोणतरी कारखाना काढला, त्यातनं ती साखर तयार झाली. ती चिनी मातीचा कप अजून कुठेतरी खाणीकडून आला. म्हणजे अनेक तऱ्हेचे लोक, शेकडो लोक ज्यांचा नीरज आतेकर व्यक्तीशी काही संबंध नाही, हे एकमेकांशी सहकार्य करत आहेत आणि त्यातनं नीरज आतेकर या माणसाला चहाचा कप, तो कॉफीचा कप मिळतोय, की इतकी ही गुंतागुंतीची गोष्ट आहे. आणि या सगळ्या लोकांना जे जोडणारं जाळं आहे, एकमेकाच्या संबंधांना जोडणारं जे जाळं आहे, ते जाळं म्हणजे आर्थिक संबंध म्हणजे. आणि या जाळ्यांचा अभ्यास हा अर्थशास्त्र. म्हणजे मुंबईतला जो स्ट्रॉंगेस्ट भांडवलाचा भाग आहे हा काळबादेवी, मरीन लाईन्स, हा जो आसपासचा साऊथ मुंबईचा भाग आहे, इथे इथलं सगळं भांडवल जे श्रीमंत भांडवल आहे, हे मुंबईतलं हे बिगर मराठी आहे, हे गुजराती आहे, बनिया किंवा पंजाबी आहे, काही प्रमाणात सिंधी आहे. वाईतला माणूस त्याचं उत्पन्न कमी, तो म्हणतो इथनं 1 किलोमीटर 75 रुपये देण्यापेक्षा मी चालत जातो. हा वाईतला. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही कमी आहेत, अगदी कमी उत्पन्न आहेत. आणि ही उत्पन्न कमी असल्यामुळे 2-3 प्रश्न यायला लागले आहेत. एक तर या मुलांची लग्न होत नाहीत, खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राचा. पण मुलांच्या दृष्टीने प्रश्न आहे, मुलींच्या दृष्टीने हा प्रश्न नाही आहे. मुली शिकल्या आहेत, त्यांना पण शहरांकडे दिसत आहेत, त्यांना अर्थशास्त्र कळतं आहे, त्यांना दिसतं आहे की खरं अपॉर्च्युनिटी शहरांमध्ये आहेत आणि शहरांमध्ये गर्दी. नवीन नवीन गोष्टी पण शहरांमध्ये येतात, नवीन पुस्तकं शहरात येतात, नवीन सिनेमे शहरात येतात, सगळंच असतं. म्हणजे एखाद्या तारुण्यसुलभ व्यक्तीला फ्लरिश करायचं, आयुष्यात पुढे जायचं असेल तर त्याला लागणाऱ्या गोष्टी शहरात असतात. म्हणून त्या मुली शहरात लग्न करायला मला गावातल्या मुलांना मुली मिळत नाही. काय येतं आहे? कारण काय येतं म्हणजे गावात उद्योगच नाही. मग काय केलं तू? एक सोयाबीनचं पीक विकलं, डाऊन पेमेंट केली, गाडी घेतली. कायसाठी घेतली? नाही वडील म्हणले, नाही तर हा गावात मोकर फिरतो पोलिटिशियनच्या मागे आणि जे आपल्याला जे दिसलं संतोष देशमुख वगैरे, बरोबर ते हेच ते, त्यापेक्षा कुठेतरी पुण्यात जाऊन काहीतरी करेल म्हणून मुलं पुण्यात.